आणि सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राणेंना एक खोचक ट्विट करत शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे। ही प्रतिक्रिया काय आहे आपण बघणार आहोत। त्यांनी असं म्हटलेलं आहे, लघु सूक्ष्म दिलासा अशा आशयाचं ट्विट करून त्यांनी राणेंना डिवचण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे आणि त्यामुळे स्पष्ट आहे की पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष आता पाहायला मिळू शकतो। याआधीच नारायण राणे यांनी देखील मिलिंद नार्वेकर यांच्यावर अनेकदा टीका केलेली होती आणि त्यांच्या खात्याशी संबंधित शब्दांचा वापर करून या ट्विटमध्ये त्यांनी एक खोचक टोला हाणलेला आहे राणे कुटुंबियांना। लघु सूक्ष्म दिलासा अशा आशयाचं ट्विट त्यांनी काही वेळापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टातल्या या सगळ्या घडामोडींची बातमी आली तेव्हा केलेला आहे। दरम्यान नितेश राणेंना अटक करण्याचा सरकारचा अट्टाहास आहे, पण सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंना 10 दिवसांचा दिलासा दिला अशी प्रतिक्रिया दिली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी। नितेश राणे कोर्टासमोर हजर होणार आहेत आणि तिथे देखील त्यांना दिलासा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला होता। त्यामुळे नितेश राणेंना सुप्रीम कोर्टाचा हा दिलासा असल्याची प्रतिक्रिया देखील प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। राणे कोर्टासमोर हजर होतील आणि या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते पूर्णपणे सहकार्य करतील असं देखील त्यांनी म्हटलंय। नितेश राणे यांना अटक करण्याचा हा महाविकास आघाडी सरकारचा अट्टाहास आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की ही सगळी पुढची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणजे राणे कोर्टासमोर हजर राहतील आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते पूर्णपणे सहकार्य करतील अशी देखील प्रतिक्रिया आता भाजपची बाजू मांडताना प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। त्यामुळे नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानं हा दिलासा दिलेला आहे 10 दिवसांचा आणि ते हजर होतील अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली। महाविकास आघाडी सरकारचा हा अट्टाहास असल्याची प्रतिक्रिया काही वेळापूर्वी त्यांनी केलेली होती आणि काही वेळापूर्वी आम्ही जेव्हा विनायक राऊत यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेत होतो जेव्हा त्यांनी देखील टीका केलेली होती आणि ज्यावर उत्तर देताना प्रवीण दरेकरांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता। आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत मालाडमधली, म्हणजे मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या मालाडमध्ये मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत। या वादात आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे। जशी दृष्टी तशी सृष्टी असंच त्यांनी म्हटलंय। तसंच भाजप द्वेषाची त्यांना सवय लागली आहे अशी देखील प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे। शिवसेनेची या सगळ्यातली भूमिका ही दुटप्पीपणाची आहे अशी टीकाही त्यांनी केली। दुसरीकडे नवाब मलिक यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे। नवाब मलिक हे मुस्लिम असल्यानं ते टिपू सुलतानचं कौतुक करणारच, त्यांच्याकडून आपण दुसरी काय अपेक्षा करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला। राजीनाम्याची गोष्ट आहे ना, मग सगळ्यात पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? सगळ्यात जास्त गुणगान या टिपू सुलतानचं कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन कोविंदाने गेले। महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा वगैरे वगैरे वगैरे, स्वातंत्र्य सैनिक, ही या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावलेल्या आहेत ना। मग त्यांचा राजीनामा आधी यांनी मागावा आणि इथे काय करायचं मुंबईत, त्यासाठी मुंबई महानगरपालिका समर्थ आहे। कुठलाही गौरव केला गेलेला नाही। आमचं आजही म्हणणं आहे ते आमचे आरोप करून टाकावे। शेकडो हिंदूंना टिपू सुलतानने त्या ठिकाणी फाशी दिली, हजारो मंदिरांचा विध्वंस त्या ठिकाणी केला, लाखो हिंदूंचं धर्मांतरण सक्तीनं त्यांनी केलं, मुली महिलांवर बलात्कार करत आपल्या जमानखान्यात त्या ठिकाणी नेऊन ठेवलं, डांबलं। परंतु या सगळ्याला डाव्या पुरोगामी धर्मनिरपेक्षवादी इतिहासकारांनी या क्रूर कर्म्याला त्या ठिकाणी आपल्या धोरणाचा भाग म्हणून महान योद्धा अशा प्रकारे रूपांतरण करून पेश केलं। टिपू सुलतान हे अंग्रेज साम्राज्याशी लढत असताना ते शहीद झाले। त्यांनी अंग्रेजांसमोर कधीही सरेंडर केलं नाही। ते स्वतंत्र सेनानी होते, त्या काळात ते शहीद झाले आणि असं एक महान व्यक्ती ज्यांनी अंग्रेज साम्राज्याला हादरून ठेवला होता, त्याच्या नावाचा विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते। त्या उलट
हीच परिस्थिती कर्नाटकामध्ये येडियुरप्पाजींनी केली होती. काही काळासाठी ते टिपू सुलतानच्या जयंत्या साजरा करत होते. सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी ते जयंतीचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला. मुंबईमध्ये पण भाजपचे नगरसेवक टिपू सुलतानच्या नामकरणासाठी पत्र देत होते. आता एखादं मैदानचं नाव टिपू सुलतानच्या नावाने झाला तर त्याला घेऊन लोकांच्या दिशाभूल करण्याचा हा उद्योग आहे. नवाब मलिक यांनी टिपू सुलतान नाव आल्यावर त्यांनी त्याचं कौतुक करायचा, त्यांनी विरोध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्याच्यामुळे टिपू सुलतानने केवळ हिंदू नाही तर ख्रिश्चन समुदायासहित बिगर मुस्लिम अशा विरुद्ध त्यांनी अत्याचार केलेले आहेत. आणि मुस्लिम समाजाचेच असल्या कारणानं नवाब मलिक हे तर हिंदू द्वेष्टे आहेत. आणि त्याच्यामुळे अशाच प्रकारे त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मी तर सांगेन की टिपू सुलतानी चर्च नाही त्या ठिकाणी सोडलं नाही. आणि आज त्या ठिकाणी काँग्रेस अशा प्रकारे लांगुल चालन करतंय. यावरून या ठिकाणी देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रवाद यापेक्षा या तिन्ही पक्षांना सत्ता महत्वाची वाटते.